आखातातील युद्धाची झळ आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचते आहे। गॅस टंचाई आणि दरवाढीने आधीच नागरिक होरपळत असताना आता खाद्यतेलाच्या किमतीत सुद्धा वाढ झाली आहे। तेलाचे दर तब्बल 3% वाढल्याने गृहिणींचं बजेट कोलमडण्याची चिन्ह आहेत। त्या सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराला महागाईच्या झळा पोहोचू लागल्यात। जेवणातला अविभाज्य घटक असलेल्या खाद्यतेलाच्या किमतींवरही युद्धाचा परिणाम जाणवू लागलाय। भारत खाद्यतेलासाठी परदेशावर अवलंबून आहे। परदेशातून पाम तेल आणि तेलबियांची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते। युद्धामुळे ही आयात आता थंडावली आहे। साहजिकच त्याचा परिणाम आता खाद्यतेलांच्या किमतीवर दिसू लागलाय। गेल्या 2 महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर चढेच होते। त्यात युद्धामुळे खाद्यतेलांच्या किमतीचा भडका उडाल्याचं दिसतंय। शेंगदाणा तेलाचे यापूर्वीचे दर होते 188 रुपये 21 पैसे। हेच दर आता झाले आहेत 194 रुपये 32 पैसे। राईचं तेल 200 रुपयांवरून 204 रुपये। सोयाबीन तेल 153 वरून 159 रुपये। सूर्यफूल तेल 172 रुपयांवरून 178 रुपये। वनस्पती तेल 160 रुपये 47 पैशांवरून 160 रुपये 63 पैसे। पाम तेल 145 रुपये 60 पैशांवरून 148 रुपये 60 पैसे। खाद्यतेलाचे भाव वाढल्यानं सामान्य मात्र हवालदिल झाले आहेत। म्हणजे गॅस महाग झाला त्याच्यामुळे आमचं बजेट तर कोलमडलंच आणि परत आता तेल महागतंय। आता गॅस वाढतोय, तेल वाढतंय आणि किराणा मालाच्या पण ह्याच्यामध्ये वाढ होते। प्रत्येक गोष्टीत ही वाढ होतच राहते। मग हे सगळं आयात शुल्क वाढतं, अमकं वाढतं, तमकं वाढतं, पण त्याच्यामध्ये सर्वसामान्यांचे हाल होतात। तर ह्याच्यासाठी सरकारने काहीतरी उपाययोजना करावी ही मागणी आहे आमची। युद्धाच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर लक्षात येत आहे की पहिल्यांदा गॅस वाढला, त्याच्या किमती वाढल्या, त्या सामान्यांच्या आवाक्या बाहेर गेल्या, त्यामुळे महिन्याच्या बजेटमध्ये फरक पडला। आणि आता तर रोज आपण जेवणाचा जो अविभाज्य घटक असतो तेलासारखा घटक आहे त्याच्यामध्येही आता वाढ झाली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्या महिनाभराच्या बजेटमध्ये खूप वाढ होणार आहे। तर सरकारने आता तातडीने या सगळ्यावर गंभीरपणे विचार करून कृती केली पाहिजे। खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडणार नाही तसं दुकानदारांना वाटत नाही। खाद्यतेलाचा पुरेसा साठा असल्याचं काही दुकानदार सांगतायत। जवळजवळ 50 ते 100 रुपये डब्याला वाढलेले आहेत। आपल्याकडे जे पण तेल येतं ते मोस्टली सनफ्लॉवर येतं, अर्जेंटिना, रशिया, युक्रेन त्या साईडने येतं आणि सोयाबीन पण तिकडून येतं, अर्जेंटिना, ब्राझील आणि पामोलिन वगैरे मलेशिया, इंडोनेशिया येतं। पण क्रूड ऑइलचे दर भयंकर वाढले, प्रति डॉलर 100 रुपयाच्या वर दर गेले। त्याचा इम्पॅक्ट बायोडिझेलमुळे होतं, त्यामुळे तेलाचे दर 50 ते 100 रुपये वाढलेले आहेत। हां, स्टॉक भरपूर आहे, मुबलक प्रमाणात स्टॉक आहे, कुठलीही शॉर्टेज जाणवणार नाही, काही होणार नाही। इंडियन नवीन आता उन्हाळी पीक पण चालू होईल, त्यामुळे आपल्याला मोठं असं टंचाईवर कधीच भासणार नाही तेलाची। आपण स्वतः आत्मनिर्भर आहोत, आपल्याकडे स्टॉक भरपूर आहे, आपले क्रॉप वर्षातून 2दा येतात, त्यामुळे ते माल भरपूर पुरतो। स्वयंपाकघरातला गॅस मिळेल की नाही याची शाश्वती नाही। साबुदाणाही महागलाय, दुग्धजन्य पदार्थ सुद्धा महागण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत खाद्यतेलालाही महागाईची फोडणी मिळाली आहे। त्यामुळे सामान्यांचं स्वयंपाकघराचं बजेट उन्हाळ्यात चांगलंच वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।